The Necklace, Part 1. Matilda was a pretty and charming girl born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. मॅटिल्डा एक सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मात्र दैवयोगाने ती एका सामान्य कारकुनाच्या कुटुंबामध्ये जन्माला आली होती. त्यामुळे तिच्याकडे प्रसिद्ध होण्याचा, खूप लोकांची प्रशंसा मिळवण्याचा किंवा खूप लोकांचा आवडता होण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध नव्हता. ती एखाद्या जहागीरदाराशी देखील लग्न करू शकत नव्हती. म्हणजे एखाद्या जहागीरदाराशी लग्न होईल अशी तिच्या घरची परिस्थिती नव्हती. मग सरतेशेवटी ती शिक्षण मंत्रालयातल्या एका सामान्य अधिकाऱ्याशी विवाहबद्ध झालेली आहे. She dressed plainly because she had never been able to afford anything better. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms, perfumed for afternoon chats with close friends. त्यामुळे तिचे कपडे फार साधेसुधे असायचे, कारण त्यापेक्षा चांगले कपडे विकत घेणं हे तिला परवडण्यासारखंच नव्हतं. ती सतत या गोष्टीमुळे दुःखी असायची. तिला वाटायचं की तिच्या रूपामुळे तिला जीवनातली सगळी सुख प्राप्त व्हावीत. मात्र तिचं जुनाट आणि अत्यंत कमी वस्तू असलेलं असं घर तिला कायमच दुःख देत राहायचं. एखाद्या सर्वसामान्य स्त्रीला या गोष्टी तितक्या टोचल्या नसत्याही किंवा असं काही एखाद्या सामान्य स्त्रीच्या मनात देखील आलं नसतं. मात्र स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान असलेली ही जी मॅटिल्डा होती, तिला अशा सामान्य घरात राहताना, सामान्य कपडे परिधान करताना आयुष्यातली सुख न मिळाल्यामुळे अत्यंत यातना होत असत आणि ती कायम नाराज राहत असे. ती तिच्या स्वप्नामध्ये अत्यंत विशाल राजमहालासारखा एखादा बंगला कायम बघत असे की ज्याला खूप मोठ्या मोठ्या अशा खोल्या आहेत आणि सुगंधित केलेल्या छोट्या खोल्यांमध्ये संध्याकाळच्या गप्पा त्याही आपल्या अत्यंत जवळच्या मित्रांबरोबर मारता याव्यात असं तिला वाटत असे. म्हणजे या ठिकाणी अत्यंत सर्वसामान्य असून सुद्धा आणि सर्वसामान्य परिस्थितीत राहत असून सुद्धा खूप मोठी स्वप्न सतत बघणारी आणि त्याला कारण हे तिचं सौंदर्य अशी एक स्त्री आपल्याला सांगितलेली आहे. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. She wanted so much to charm, to be envied and be sought after. तिच्याकडे खूप महागाईचे असे कपडे नव्हते, तिच्याकडे महागडे दागिने नव्हते, तिच्याकडे काहीच नव्हतं. पण ह्याच गोष्टी तिला आयुष्यामध्ये मिळाव्यात असं वाटत असे की आपण खूप सुंदर दिसावं, सगळ्यांनी आपली प्रशंसा करावी, सगळ्यांना आपला हेवा वाटावा आणि सगळ्यांनी आपल्याकडे बघत राहावं अशी तिची इच्छा असायची. She had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिची एक अत्यंत श्रीमंत मैत्रीण होती.
तिच्या शाळेत शिकणारी, म्हणजे जेव्हा ही मॅटिल्डा शाळकरी मुलगी होती त्या काळातली ती मैत्रीण होती. तर तिच्या घरी जाणं ही मॅटिल्डा कायमच टाळत असे. कारण तिच्या घरी जाऊन आल्यानंतर तिला अत्यंत निराशा, अत्यंत दुःख व्हायचं. म्हणजे काय व्हायचं की आपलं घर आणि त्या श्रीमंत मैत्रिणीचं घर या दोन्ही घरामध्ये तुलना केल्यानंतर तिला अत्यंत हळहळ वाटायची, निराश वाटायचं, दुःख वाटायचं. तर असं होऊ नये म्हणून ती त्या मैत्रिणीच्या घरी जाणं ही अजिबात टाळत राहत असे. One evening, her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. "Look," he said, "here is something for you." एके संध्याकाळी तिचा पती हा विजयाची मुद्रा घेऊनच घरी आला. त्याच्या हातामध्ये एक मोठं पाकिट होतं आणि ते पाकिट फडकवत तो मॅटिल्डाला म्हणाला, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. She tore open the paper and drew out a card on which was printed the words, "The Minister of Education and Madame George Rompunu request the pleasure of Mr. and Madame Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th." तिने ते पाकिट फोडलं आणि आतनं एक कार्ड होतं त्याच्या आतमध्ये आणि त्या कार्डवरती खालील शब्द हे छापले गेले होते की ते शिक्षण मंत्री होते. ते शिक्षण मंत्री आणि त्यांची पत्नी म्हणजे मादाम जॉर्जेस रॉम्पेन्यू या दोघांनी या श्रीयुत आणि श्रीमती लॉझेल म्हणजे आपली मॅटिल्डा आणि तिचा पती यांना शिक्षण मंत्रालयामध्ये 18 जानेवारी सोमवार रोजी आमंत्रण दिलं होतं. एका पार्टीसाठी यांना शिक्षण मंत्रालयातनं आणि शिक्षण मंत्र्यांकडनं आमंत्रण आलेलं आहे. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" तर ह्या कार्डमुळे मॅटिल्डाला आनंद अजिबात झाला नाही. तिच्या नवऱ्याला वाटलं होतं की इतक्या मोठ्या पार्टीचं, इतक्या मोठ्या मेजवानीचं आमंत्रण मिळाल्यानंतर आपली पत्नी खुश होईल. पण मॅटिल्डा यामुळे अजिबात खुश झालेली नाही आहे. तिने ते आमंत्रणपत्र टेबलावरती रागाने भिरकावून दिलं आहे आणि ती पुटपुटली, याचं काय करावं मी असं तुम्हाला वाटतं आहे. आणि जर मी या मेजवानीला गेले तर मी कुठले कपडे घालू. He hadn't thought of that. He stammered, "Why the dress you go to the theatre in? It seems very nice to me." He stopped, stunned, distressed, to see his wife crying. He stuttered, "What's the matter? Let's see, Matilda. How much would a suitable dress cost?" तर बिचाऱ्या पतीला असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. तो अडखळत म्हणतो, का तू एरवी थिएटरमध्ये जाताना म्हणजे नाटक बघायला जाताना जो ड्रेस घालतेस तो घाल ना. मला वाटतं की हा ड्रेस हा खूप चांगला आहे तुझ्यासाठी. पण हे वाक्य ऐकून मॅटिल्डा रडायला लागलेली आहे. तो बोलता बोलता हा पती आहे तो स्तब्ध झालाय, थांबलाय, चिंतेत पडलाय आणि तो विचारतो की काय झालं. आपण बघूया मॅटिल्डा, असा एखादा योग्य असा कपड्यांचा जोड साधारण किती किमतीला मिळेल. म्हणजे बघा ही सगळी परिस्थिती बघा. हा जो मॅटिल्डाचा पती आहे त्यांनी सामान्य परिस्थिती आपली स्वीकारलेली आहे आणि त्याच्या दृष्टीने
शिक्षण मंत्रालयातल्या मेजवानीला आमंत्रण येणं हीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि खूप आनंद देणारी आहे. आणि त्या बिचाऱ्याला वाटतं की आपली पत्नी देखील या मेजवानीच्या आमंत्रणामुळे आनंदित होईल. पण या ठिकाणी मॅटिल्डा वेगळा विचार करते. ती असा विचार करते की ठीक आहे, आपल्याला मेजवानीला तर जायचं आहे, पण मेजवानीला जर आपण चांगले चुंगले कपडे घालून, चांगले चुंगले दागिने परिधान करून जर गेलो नाही तर मग लोकांचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल, लोक आपली प्रशंसा कसे करतील, आणि त्यातल्या विशेषतः ज्या स्त्रिया असतील त्या आपला हेवा कशा करतील, सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खिळून राहिल्या नाहीत तर अशा मेजवानीला जाण्यात अर्थ काय. म्हणजे ह्या दोघांच्या विचार प्रक्रियेतला फरक लक्षात घेऊया आपण. She thought for a moment, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. At last, she answered hesitantly, I don't know exactly, but I think I could do it with 400 francs. ती क्षणभर विचार करते बरं का. म्हणजे तिला या मेजवानीचं आमंत्रण तर टाळायचं नाही आहे, तिला जायचं आहे मेजवानीला, पण मेजवानीला अशा प्रकारे जायचं आहे की सगळ्यांना तिचा हेवा वाटेल, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे खिळून राहतील, अशा प्रकारे ती थोडा विचार करते. आणि काय रक्कम सांगितली तर आपला पती ताबडतोब नाही म्हणणार नाही याचा विचार. म्हणजे थोडक्यात ती आपल्या पतीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेते आणि अशी जास्तीत जास्त किती रक्कम आपण सांगू शकतो की ज्याच्यामुळे त्या रकमेला नकार मिळणार नाही, असा विचार करून थोडंसं अडखळतच ती म्हणते, मला नक्की काही माहीत नाही, पण मला असं वाटतं की 400 फ्रँक यासाठी पुरेसे होतील. आता फ्रँक हे त्या फ्रान्समधल्या रुपयाचं चलन आहे, म्हणजे आपण असं म्हणतो रुपये, तसं इथे 400 फ्रँक्स म्हणजे साधारण 400 फ्रँक हे कपड्यांसाठी पुरेसे होतील असं ती सांगते. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in a country near Nanterre with a few friends. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. तर त्याचा चेहरा थोडासा उतरलाय, कारण नेमकी एवढीच रक्कम 400 फ्रँक एवढीच रक्कम ही त्याने साठवून ठेवली आणि त्याला एक बंदूक विकत घ्यायची आहे. कारण उन्हाळ्यामध्ये त्या नांटेरे या भागात मित्रांबरोबर शिकार करायला जायचं असं त्यांनी आपल्या उराशी बाळगलेलं स्वप्न आहे. ते अत्यंत सर्वसामान्य आयुष्य जगतोय आणि एखादं छोटीशी गोष्ट पूर्ण करण्यासाठी देखील त्याला खूप जास्त काळ त्या गोष्टीची तयारी करायला लागते. पण त्याला कुठेतरी जाणीव आहे की इतकी सुंदर पत्नी आपल्याला मिळाली आहे तर तिला आनंदी राखणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे थोडासा त्याचा चेहरा उतरला आहे, पण तरी तो म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, मी तुला 400 फ्रँक देईन, पण तू एक खरोखरच चांगला कपड्यांचा जोड यातनं घे. The day of the party drew near, and Madame Loisel seemed sad, restless, anxious, though her dress was ready. One evening, her husband said to her, "What's the matter? You have been acting strange these last 3 days." तर पार्टीचा दिवस हळूहळू जवळ येत चाललाय, पण ही जी मादाम लॉझेल जी आहे, म्हणजे या कथेची जी नायिका आहे, तर ती काय आनंदी दिसत नाहीये, ती दुःखी दिसतेय. ती सतत कुठल्या तरी गोष्टीचा विचार करतेय, तिचं मन सारखं चलबिचल होत आहे आणि कुठली तरी गोष्ट तिला सतत खातीये. तर 400 फ्रँक तर खर्च झालेले आहेत आणि तिचा कपड्यांचा जोड तर आलेला आहे. तर हे सगळं बघून तिचा पती गोंधळात पडतो आणि एके दिवशी संध्याकाळी तिला विचारतो की मॅटिल्डा काय झालं, गेले 3 दिवस मी बघतोय तू अत्यंत विचित्र वागतीयस.
She replied, I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party. You could wear flowers, he said. They are very fashionable at this time of year. She was not convinced. तर ती शेवटी सांगते पतीला की हा चांगला कपड्यांचा जोड तर मी घेतला, पण ह्याच्यावर घालण्यासाठी माझ्याकडे दागिने नाहीत. एकही रत्न म्हणजे एकही रत्नांचा हार म्हणा किंवा रत्नांचा कुठलाही दागिना माझ्याकडे नाही. मी कशी जाऊ त्या मेजवानीला? त्यापेक्षा मी जाणारच नाही. आता ऑलरेडी 400 फ्रँक हे खर्च झालेले आहेत आणि अजून यात पैसे खर्च करण्याची त्या कुटुंबाची क्षमता नाही आहे. तरीही पती तिला सांगतो की ठीक आहे, तुझ्याकडे दागिने नाही आहेत तर तू फुलांचे काही गजरे किंवा फुलांच्या माळा या तू घे आणि परिधान कर. आत्ताचा जो काळ म्हणजे आत्ताचा जो वर्षातला जो हा आत्ताचा मौसम आहे त्याच्यामध्ये बरीच फुलं उपलब्ध असतात. तर अशा प्रकारे फुलांनी तू काहीतरी काम चालवून घे. पण तिला मात्र हे मुळीच पटलेलं नाही आहे. The next day, she went to her friend's house and told her of her distress. Madame Forestier went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel, "Choose, my dear." First, Matilda saw some bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. दुसऱ्या दिवशी पण तिला पार्टीला तर जायचं आहे बरं का. असं काही नाही की तिला पार्टीला जायची इच्छा नाही आहे. तर तिला हे तर समजलं आहे आता की पती तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे दागिने विकत घेऊ शकत नाही आता. तर ती तिच्या मैत्रिणीकडे जाते आणि मैत्रिणीला आपलं दुःख सांगते की अशा प्रकारे आम्हाला मेजवानीचं आमंत्रण मिळालं आहे, मी अशा प्रकारे नवीन कपडे शिवलेत. तर ह्या ज्या मादाम फोर्स्टियर आहेत त्या तिचं दुःख समजून घेत आहेत आणि एक आरसा असलेल्या कपाटाकडे तिला घेऊन जात आहेत. त्या कपाटातनं एक मोठा बॉक्स त्या बाहेर काढतायत आणि उघडून या मादाम लॉझेलला म्हणतायत, हे बघ इकडे ये. आणि तो बॉक्स सगळा त्यांनी उघडला आहे. तर त्यातले ब्रेसलेट्स मग मॅटिल्डा बघते, एक पाचूंचा हार बघते आणि ते सगळे दागिने ती आरशामध्ये म्हणजे ते सगळे दागिने परिधान करून ती आरशामध्ये बघते आहे. आणि मग आपल्याला कुठला दागिना चांगला दिसतोय याचा ती अंदाज घेते. She kept asking, "You have nothing else?" "Why, yes, but I don't know what you like." Suddenly, she discovered in a black satin box a superb diamond necklace and her heart began to beat with uncontrolled desire. Her hands trembled as she took it. She fastened it around her neck and stood lost in the ecstasy as she looked at herself. तर तिच्या पसंतीस काय कुठला दागिना उतरत नाही आहे. ती विचारते मैत्रिणीला, तुझ्याकडे अजून काही नाही का? का आहे ना, पण तुला काय आवडेल हे मला कळत नाही आहे. एकाएकी मॅटिल्डाला एका काळ्या सॅटिनच्या बॉक्समध्ये एक हिऱ्यांचा नेकलेस दिसतोय. त्या नेकलेसकडे बघितल्यावर तिचे हृदयाचे ठोके वेगाने पडायला लागलेत आणि अशा खूप मोठ्या सुखाची भावना की हा नेकलेस घालून जर मी मेजवानीला गेले तर असा विचार तिच्या मनात आलो आहे. आणि ती त्या सुखाची कल्पनाही करू शकत नाही, स्वतःला ती नियंत्रणात ठेवू शकत नाही आहे. तिचे हात आता थरथर कापायला लागलेत. म्हणजे तिला जे हवं आहे ते मिळाल्याची जाणीव तिला होतीये. तो नेकलेस ती उचलते, स्वतःच्या गळ्याभोवती तो नेकलेस परिधान करते आणि एका एक्स्टॅसीमध्ये म्हणजे परमानंदामध्ये, अत्यंत मोठ्या आनंदामध्ये
ती आरशात बघते की जणू काय आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जे काही माझी स्वप्न होती त्या स्वप्नांची परिपूर्ती होण्याचा हा क्षण आहे आणि हा नेकलेस मी जर घालून त्या मेजवानीला गेले तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ते स्वप्न होतं की सगळ्यांचे डोळे माझ्याकडे खिळून राहिले पाहिजे, सगळ्यांना माझा हेवा वाटला पाहिजे, हे स्वप्न आता माझं पूर्ण होणार, अशा आनंदामध्ये ती रममाण झालेली आहे. Then she asked anxiously, hesitating, "Would you lend me this, just this?" "Why, yes, of course." She drew her arms around her friend's neck rapturously, then fled with her treasure. तर ती आपल्या मैत्रिणीला अशी थोडीशी शंका अशी मनात बाळगून, म्हणजे ही हो म्हणेल की नाही, हा नेकलेस मला देईल की नाही, असे विचार मनात ठेवत ती मैत्रिणीला विचारते की हा तुम्हाला घालायला देशील का, फक्त हाच. ठीक आहे, मैत्रीण म्हणते का नाही, नक्की मी तुला देईन. तर ती आपले हात मैत्रिणीच्या गळ्यामध्ये असे घालते अत्यंत आनंदाने, अत्यानंदाने, आणि तो नेकलेस घेऊन ती आपल्या घरी येते. The day of the party arrived. Madame Loisel was a success. She was prettier than all the other women, elegant, gracious, smiling, and full of joy. She danced wildly with passion, forgetting everything in the triumph of her beauty and success, floating in a cloud of happiness. आणि शेवटी तो पार्टीचा दिवस आलेला आहे. ही जी आपली मादाम लॉझेल आहे, म्हणजे मॅटिल्डा आहे, ती त्या कपड्यांमध्ये आणि त्या हिऱ्यांच्या नेकलेसमध्ये, त्या संपूर्ण मेजवानीमध्ये अशी उठून दिसते. मादाम लॉझेल वॉज अ सक्सेस. म्हणजे काय की तिला सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळली आहेत, सगळेजण तिची प्रशंसा करते, सगळेजण तिची प्रशंसा करतायत. ती तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या स्त्रियांमध्ये सगळ्यात सुंदर दिसते आहे, सगळ्यात रुबाबदार दिसते आहे, हसतमुख आहे आणि अतिशय आनंदी आहे. ती त्या मेजवानीमध्ये मनमुराद नृत्य करते. तिच्या नृत्यामध्ये एक प्रकारची पॅशन आहे, एक प्रकारचा विजयाचा भाव आहे. आपल्या सौंदर्याचा आणि सौंदर्याचा अवतीभोवतीच्या लोकांवर पडलेल्या प्रभावामुळे तिला अतिशय आनंद झालेला आहे. आणि जे यश आपण कायम आयुष्यभर मागत आलो होतो ते आज आपल्याला मिळालं असं वाटून ती त्या आनंदाच्या ढगांवर जणू स्वार झाली. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस असं म्हटलंय. तर अत्यानंदामध्ये ती त्या मेजवानीमध्ये आहे. Matilda and her husband left at about 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. They walked down towards the scene till they found one. They were dropped off at their door in the Rue de Martyrs, and sadly, it was all over for her. तर साधारण पहाटे 4 पर्यंत ती मेजवानी चालली आहे. म्हणजे पूर्ण रात्रभर त्या मॅटिल्डानी या मेजवानीमध्ये भाग घेतला आहे आणि आयुष्यातला त्याच्या सगळ्यात मोठा ठेवा जणू तिला सापडला आहे. ते पहाटे 4 वाजता बाहेर पडलेत. अर्थात त्यांच्याकडे स्वतःचं वाहन नाही आहे आणि रात्रीच्या वेळी त्यांना कुठलंही भाड्याचं वाहन देखील सहज मिळत नाही आहे. ते सीन नदीच्या काठावरनं चालत आहेत. त्यांना शेवटी एक वाहन मिळतं. त्या वाहनाने ते आपल्या रू डेस मार्टियर्स या आपल्या ठिकाणी आपल्या घरी येत आहेत. आणि हा आनंद आता संपला, सगळं संपलं. आता या एकाच रात्री पुरती आपली सगळी स्वप्न साकार झाली होती. याचं एक प्रकारचं नैराश्य तिच्या मनावरती आलेलं आहे. In front of the mirror,
She took a final look at herself in all her glory, but suddenly she uttered a cry. She no longer had the necklace round her neck. "What is the matter?" asked her husband. She turned towards him, panic stricken. I have no longer have Mr. Forestier's necklace." He stood up, distraught. "What? How? That's impossible." आणि घरात आल्यानंतर ती आरशासमोर उभी आहे आणि आपलं हे देखणं रूप शेवटचं एकदा आरशात बघूया, कारण ते कपडे उतरवून टाकणार आहे आणि तो हिऱ्यांचा नेकलेस तर उद्यापासनं हा तिच्याकडे नसणारच आहे, त्याच्यामुळे हे सगळं आता संपणार आहे. अशा रीतीने शेवटला एकदा आरशात आपण स्वतःला बघूया असं करून ती आरशासमोर उभी आहे. आणि इतक्यात तिच्या तोंडून एक असा चित्कार बाहेर, दुःखदायक चित्कार बाहेर पडलाय, कारण तिच्या गळ्यामध्ये तो नेकलेस नाही आहे. तिचं हे ओरडणं ऐकून पती विचारतोय काय झालं. ती त्याच्याकडे वळती आहे, अतिशय ती दुःखात आहे, तिला अतिशय धक्का बसलाय आणि ती म्हणते माझ्याकडे मादाम फॉरेस्टियरनी दिलेला नेकलेस नाही आहे. नवरा देखील हे ऐकतोय आणि त्याला देखील मोठा धक्का बसतोय. काय, कसं, हे अशक्य आहे असं तो म्हणतोय. Part 2. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. "Are you sure you still had it on when you left the hall?" he asked. "Yes, I touched it in the hall at the ministry. But if you had lost it in the street, we would have heard it fall. It must be in the cab." "Yes, that's probably it. Did you take his number?" "No." तिच्या कपड्यांमध्ये ते शोधतायत तो नेकलेस कुठे आलाय का, त्या कपड्यांच्या कुठल्याशा घडीमध्ये तो अडकलाय का, किंवा त्या कपड्यांच्या खिशांमध्ये कुठे तो आहे का, सगळीकडे शोधतायत, पण त्यांना काय तो नेकलेस सापडलेला नाही आहे. "तुला खात्री आहे की आपण त्या हॉलमधनं जेव्हा निघालो तेव्हा तो नेकलेस तुझ्या गळ्यामध्ये होता?" असं तो पती विचारतोय. "हो, हॉलमधनं बाहेर पडताना मी त्याला स्पर्श केला होता, म्हणजे हॉलमध्ये असताना नेकलेस गळ्यात होता," असं ती खात्रीने आपल्या पतीला सांगते. पण जर तो रस्त्यामध्ये जर गळ्यातनं खाली पडला असता तर त्याचा खाली पडण्याचा आवाज आपण ऐकला असता. आपण ज्या कॅबनी आलो ना त्या कॅबमध्येच तो पडला असला पाहिजे. आपण ज्या गाडीने आलो त्या गाडीमध्ये तो नेकलेस पडला असला पाहिजे. हो, असंच झालं असलं पाहिजे. तुम्ही त्याचा नंबर घेतलात का, म्हणजे ती जी कॅब आहे त्या कॅबचा नंबर घेतलात का, असं ती आपल्या पतीला विचारते. तो म्हणतो नाही. They stared at each other, stunned. At last, Loisel put his clothes on again. "I'm going back," he said. "Over the whole route we walked and see if I can find it." He left. She remained in her ball dress all night, her mind blank. Her husband returned at about 7 o'clock. He had found nothing. He went to the police, to the newspaper to offer a reward, to the cab companies, everywhere. The tiniest glimmer of hope led him. ते असे दुःखाने अक्षरशः स्तब्ध झालेले आहेत. शेवटी हा जो लॉयझेल म्हणजे तिचा पती आहे त्यांनी परत बाहेर जायचे कपडे घातलेत आणि म्हणले की मी चाललोय, मी निघालोय आता. ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्यावर मी शोधतो, जर मला तो नेकलेस सापडला तर, असं म्हणून तो पहाटे 4 वाजता निघालेला आहे. ती आहे त्याच कपड्यांमध्ये रात्रभर शांतपणे बसून राहिलेली आहे. तिचं मन सुन्न झालेलं आहे. साधारण 3 तासांनी म्हणजे सकाळी 7 वाजता तिचा पती परत आलेला आहे, पण त्याला काहीही सापडलेलं नाही आहे.
मग तिचा पती तसाच पोलिसांमध्ये गेलेला आहे, वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये गेला आणि त्यांनी एक जाहिरात दिली आहे सगळ्या कॅब कंपनींसाठी की जर असा असा नेकलेस सापडवून दिलात तर इनाम मिळेल, अशा प्रकारची जाहिरात दिली आहे. सगळीकडे त्यांना अशी छोटीशी आशा दिसते, आशेचा लहानसा किरण हा दिसतोय की काहीतरी होईल आणि नेकलेस आपल्याला परत मिळेल. Loisel returned in the evening. She waited all day in despair at this frightful disaster. Loisel returned in the evening, a hollow, pale figure. He had found nothing. You must write to your friend, he said. Tell her you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. ती अशीच वाट बघते दिवसभर की आपला पती जे काही प्रयत्न करतोय त्याला यश येईल अशा आशेमध्ये, पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे आणि अत्यंत भीतीदायक असं संकट आता त्यांच्या मनावरती घोंगावत आहे. लॉयझेल संध्याकाळी घरी परत आलेला आहे. त्याचा चेहरा अत्यंत फिका पडलेला आहे आणि हातपाय ओढत जणू काही शरीर पोकळ झालं आहे अशा रीतीने तो आलेला आहे. त्याला काहीही सापडलेलं नाही आहे. म्हणजे आता त्या संकटाची तीव्रता या दोघांना जाणवू लागलेली आहे की आपल्या हातातनं अत्यंत किमती असा नेकलेस हरवलेला आहे आणि त्याची भरपाई करणं हे आपल्यासाठी जवळपास अशक्य आहे. तर असे संकटाचे ढग हे त्यांच्या मनामध्ये गोळा झालेले आहेत. पण तरी त्यात देखील हा जो पती आहे श्रीयुत लॉयझेल, त्याची तर्कशक्ती शाबूत आहे अजून. तो काहीतरी विचार करू शकतोय. तो आपल्या पत्नीला म्हणतो की तू तुझ्या मैत्रिणीला एक पत्र लिहिलं पाहिजेस आणि त्या पत्रात तिला सांग की त्या नेकलेसचा म्हणजे त्या हाराचा एक फासा तुटलेला आहे आणि मग मी तो नेकलेस हा दुरुस्ती करता आत्ता दिलेला आहे, तर काही दिवसांनंतर हा नेकलेस दुरुस्त झाल्यानंतर मी तुला परत करेन. तर अशा प्रकारे ती याप्रमाणे पत्र लिहिते. She wrote as he dictated. At the end of 1 week, they had lost all hopes. And Loisel, who suddenly looked aged, declared, "We must consider how to replace the jewel." And so they went from jeweler to jeweler, looking for a necklace like the other one, consulting their memories, both sick and grief and anguish. ती याप्रमाणे पत्र लिहिते मैत्रिणीला. आठवडाभर ते अशाच प्रकारे वेगवेगळ्या दिशांनी प्रयत्न करून करून थकलेले आहेत. आठवड्याभरामध्ये हा जो श्रीयुत लॉयझेल आहे आपल्या मॅटिल्डाचा पती, तो अचानक वयस्कर दिसू लागलाय. म्हणजे ती जी चिंता आहे त्या चिंतेने त्याला ग्रासून टाकलाय. शेवटी आठवड्याच्या शेवटी तो असं जाहीर करतो की आता नेकलेस परत मिळणं काही शक्य दिसत नाही आहे, तर आपल्याला त्याची भरपाई करायला लागणार, त्या दागिन्याची भरपाई करायला लागणार हे नक्की आहे. म्हणजे कितीही गरीब असले, कितीही त्यांना धक्का बसलेला असला, दुःख असलं तरी ते प्रामाणिक आहे आणि आपल्या कर्तव्याविषयी त्यांच्या मनामध्ये काही शंका नाही आहे. म्हणजे कितीही मोठं संकट असलं तरी आपल्याला या दागिन्याची भरपाई तर केलीच पाहिजे हे त्यांना पटतं आहे. मग ते दागिन्यांच्या या दुकानातनं त्या दुकानामध्ये फिरतायत आणि तसाच नेकलेस हा कुठे सापडतोय ते शोधतायत. आठवत आहेत की तो नेकलेस कसा होता, त्यामध्ये किती हिरे होते, आणि हे सगळं काय त्यांना आनंददायक नाही आहे. हा सगळा शोध घेताना एकीकडे त्यांच्या मनामध्ये अतिशय दुःख आणि वेदना आहेत.
the shop at Palais Royal, they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. तर एक पॅलाय रॉयल नावाच्या दागिन्यांच्या दुकानामध्ये त्यांना त्याच प्रकारचा एक हार दिसतोय की जो हार या मॅटिल्डानी आपल्या मैत्रिणीकडनं आणला होता, जसाच्या तसा हार तिथे आहे. त्याची किंमत आहे 40,000 फ्रँक. तर लक्षात घ्या की 400 फ्रँक जमा करायला या श्रीयुत लॉयझेलला खूप कष्ट करावे लागले होते आणि संपूर्ण वर्षातली एक मोठी खरेदी त्याची 400 फ्रँकची होती. तर ही जी रक्कम आहे 40,000 फ्रँक ती त्याच्या 100 पटीने जास्त आहे. म्हणजे ही रक्कम त्यांच्या ऐपतीच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त आहे. तर दुकानदार त्यांना सांगतो की मी तुम्हाला ह्याच्यावरती काही डिस्काउंट देईन, काही सूट देईल, तरीसुद्धा तुम्हाला 36,000 फ्रँक्स या हाराची किंमत ही तुम्ही दिली पाहिजे. So they begged the jeweler not to sell it for 3 days, and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. Loisel had 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest. तर ते त्या दागिन्यांच्या दुकानदाराला गयावया करतायत की पुढचे 3 दिवस तू हा दागिना विकू नकोस. आणि ते सांगतायत की जर असाच हार तर त्यांना सापडला नाही थोड्याशा कमी किमतीला, म्हणजे हा दुकानदार सांगतोय 36,000 फ्रँक, 34,000 फ्रँकला जर हा दागिना आम्हाला दुसरे कुठे मिळाला नाही तर मी तुमच्याकडे नक्की येईन, तुम्ही हा दागिना सध्या विकू नका, अशी विनंती त्याला करतायत. तर हा जो लॉयझेल आहे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी 18,000 फ्रँक राखून ठेवलेत. म्हणजे एक प्रकारे त्याच्या वडिलांची ही आयुष्याची कमाई आहे आणि काहीतरी मोठा खर्च होईल या हेतूने त्यांनी ही रक्कम राखून ठेवली. मात्र आता ही रक्कम ही खर्च करायची वेळ आलेली आहे. पण मात्र ते 18,000 फ्रँक जरी खर्च केले तरी उर्वरित रकमेची ही त्यांना तरतूद करावी लागणार आहे. तर त्याच्यासाठी कोण उसने पैसे देत आहे का हे ते शोधत आहेत. And he did borrow. He gave notes, made ruinous agreements, dealt with every type of money lender. Then he went to get the new necklace and let down on the jeweler's counter 36,000 francs. आणि खरंच त्यांनी पैसे उधार घेतलेत. त्यांनी अनेक ठिकाणी अनेक करार लिहून घेतलेत. स्वतःला घातक अशी त्यांनी ॲग्रीमेंट बनवून घेतली आहेत आणि प्रत्येक प्रकाराच्या सावकाराशी त्यांनी संवाद साधला आहे. प्रत्येक सावकाराच्या दाराशी तो गेला आहे. अर्थात ते अपमानास्पद नक्की असणार आणि घातक अशा अर्थाने की त्याला अत्यंत मोठं व्याज त्याच्यावर भरावं लागणार. पण काहीही करून त्यांनी अशा प्रकारे ती रकमेची जमवाजमव ही केलेली आहे आणि त्या दागिन्याच्या दुकानामध्ये गेलेले आहेत दोघं जण आणि काउंटरवर 36,000 फ्रँक रक्कम अदा केलेली आहे. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." तर अशा प्रकारे बऱ्याच दिवसांनी या मॅटिल्डानी म्हणजे या मादाम लॉयझेलनी आपल्या मैत्रिणीला म्हणजे मादाम फोर्स्टियरला तो नेकलेस परत दिला आहे. या मादाम फोर्स्टियर थोड्याशा नाराज झाले आहेत. तिला म्हणतात, हा दागिना तू लवकर द्यायला हवा होतास, तो मला लागला असता मग. From then on, Madame Loisel knew the horrible life of the very poor, but she played her part heroically.
The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid, they changed their lodgings, they rented a garret under the roof. आणि या दिवशीपासनं आपल्या मॅटिल्डाचं म्हणजे या मॅडम लॉयझेलचं आयुष्य अतिशय बदलून गेलं आहे. ती आत्तापर्यंत साधारण निम्न मध्यमवर्गीय आयुष्य जगत होती. आता ह्याच्या पुढे तिला अत्यंत गरिबीतलं भयानक आयुष्य हे जगावं लागत आहे. पण ती आपली भूमिका अत्यंत धीरोदात्तपणे वठवते. तिला माहिती आहे की तिच्या चुकीमुळे ही वेळ त्यांच्यावर आली आहे आणि हे जे भयंकर कर्ज त्यांच्यावर झालेलं आहे त्याची भरपाई झाली पाहिजे आणि त्यात तिने हातभार लावला पाहिजे. आपल्या घरातल्या नोकरांना ते सुट्टी देत आहेत. त्यांनी आपलं घर बदललेलं आहे. एका घराच्या पोटमाळ्यावर त्यांनी आता आश्रय घेतला आहे. म्हणजे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये नोकरांशिवाय त्यांना हा सगळा काळ कंठायचा आहे. वेगळं घर नाही आहे त्यांना. एक छोट्याशा पोटमाळ्यामध्ये ते राहत आहेत. She came to know the drudgery of housework, the odious labors of kitchen. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and dress like a commoner. She had to bargain at markets, quarrel and face insults over every miserable sou. तिला आता घरामध्ये काय कष्ट करावे लागते त्याची जाणीव होते. कारण आत्तापर्यंत घरात नोकर चाकर होते. तर सगळ्या नोकरांना सुट्टी दिली आहे. तर तिला स्वयंपाकघरातली सगळी जी कष्टाची कामं आहेत ती स्वतःलाच करायला लागत आहेत. तिला मग आपल्या घरामध्ये भांडी घासायला लागत आहेत. तिला कपडे धुवायला लागत आहे आणि मग कचऱ्याचा डबा रोज घेऊन त्या कचऱ्याच्या पेटीपर्यंत जायला लागत आहे आणि पाणी तिला खालनं वरती वाहून न्यायला लागतं. ती पोटमाळ्यात राहते. विचार करा. म्हणजे पूर्ण एक एक पायरी त्या जिन्यावरनं चढून तिला पाणी वरती न्यायला लागतं आहे. प्रत्येक पायरीला हातामध्ये जड असं ते पाण्याचं भांडं असताना तिचा श्वास रोखला जातो आहे. तरी अशी ती दम खात खात तिला रोज असं पाणी वरती आणावं लागतं आहे. तिला बाजारात मनाजोगती खरेदी करता येत नाही आहे. प्रत्येक गोष्टीत तिला बार्गेन करायला लागतं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तिला पैशासाठी तगादा लावायला लागतो आहे, भांडावं लागतं आहे आणि समोरची माणसं मग अपमान करत आहेत. ती पै वाचवायचा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये तिचे अनेक अपमान देखील होत आहेत. Each month they had to pay some loans, renew others, get more time. Her husband worked extra every evening doing accounts for a tradesman, and often late into the night he sat copying a manuscript at 5 sous a page. And this life lasted 10 years. At the end of 10 years they had paid off everything, even the interest. तर दर महिन्याला त्यांना कर्जाची भरपाई करायला लागते. काही कर्ज त्यांना नव्याने घ्यायला लागत आहेत. काही ठिकाणी त्यांना वेळ मागून घ्यायला लागतोय. तर ही जशी असे सगळे घरातले कष्ट स्वतः एकटी उपसते तसा तिचा पती देखील जास्तीचं काम करतोय. म्हणजे तो शिक्षण खात्यामधला अधिकारी आहे पण आपली कामाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी तो काही व्यापाऱ्यांचा जो जमा खर्च आहे तो लिहिण्याचं काम त्यांनी स्वीकारलं आहे आणि रात्री उशिरापर्यंत तो हस्तलिखितांच्या प्रती तयार करायचं काम आणि 5 सू अ पेज म्हटलं म्हणजे अत्यंत कमी किंमत त्याला त्याची मिळते की त्या हस्तलिखितांच्या प्रती उतरवून घ्यायचे. म्हणजे दिवसभर तो आपल्या कार्यालयात काम करतो, संध्याकाळी मग तो व्यापाऱ्यांचे जमा खर्च लिहितो आणि रात्री उशिरापर्यंत ही जी हस्तलिखित आहे त्याची प्रत तयार करण्याचं काम करतोय. अशा रीतीने जिथनं मिळेल तितका पैसा ते शोधतायत, मिळवतायत. अशी 10 वर्ष गेली आहेत. 1 नाही 2 नाही 10 वर्ष अशी गेली आहेत आणि 10 वर्षांच्या अखेर त्यांनी सगळ्या कर्जांचा ही सगळी कर्ज त्यांनी फेडलेली आहेत आणि त्या कर्जांवरचं व्याज देखील त्यांनी फेडलेलं आहे. Madame Loisel looked old now. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost that necklace? How strange life is, how fickle, how little is needed for one to be ruined or saved. आता
ही जी मादाम लॉयझेल म्हणजे मॅटिल्डा आहे ती वृद्ध दिसायला लागली आहे केवळ 10 वर्षामध्ये. ती सतत आपल्या भूतकाळाविषयी खंत मनात बाळगून असते की त्या रात्री मी तो नेकलेस घातलाच नसता तर. आयुष्य किती विचित्र आहे, आयुष्यामध्ये किती विचित्र गोष्टी घडू शकतात. एखादा क्षण आपल्या आयुष्याचा नाश करायला किंवा आपलं आयुष्य नीट सुरळीत करायला हा कारणीभूत ठरतो. One Sunday, as she was walking in the Champs-Élysées, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. Madame Loisel felt emotional. Should she speak to her? Yes, of course. And now that she had paid, she would tell her all. Why not? आणि एका रविवारी ती शॅम्स एलिसे या ठिकाणी अशी चालत असताना समोर तिला मादाम फॉरेस्टियर दिसतीये. ही जी मादाम फॉरेस्टियर आहे ती अजूनही तरुण आहे, अजूनही सुंदर आहे, अजूनही आकर्षक दिसतीये. आणि मॅटिल्डा म्हणजे मादाम लॉयझेल तिला बघून अत्यंत भावविवश झालेली आहे. तिला सगळं आठवलेलं आहे, पुन्हा सगळी गोष्ट पुन्हा आठवलेली आहे. ती विचार करते की हिच्याशी मी बोलू का? हो, काय हरकत नाही, नक्कीच बोललं पाहिजे. आणि आता तर मी सगळं कर्ज फेडलं आहे तर मी तिला हे सांगितलं पाहिजे, का नाही? मी तिला हे नक्की सांगितलं पाहिजे. She went up to her. Good morning, Ginny. The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. She stammered, "But madam, I don't know. You must have made a mistake. No, I am Matilda Loisel." आपली मॅटिल्डा तिच्याकडे जाते, तिला म्हणते गुड मॉर्निंग जिनी. ही जी दुसरी आहे म्हणजे या ज्या मॅदाम फॉरेस्टियर्स आहेत तर त्या आश्चर्यचकित होत आहेत की कोण इतक्या ओळखीच्या सुरामध्ये मला हाक मारत आहे. कोण ही सामान्य स्त्री आहे? म्हणजे साध्या कपड्यातली स्त्री आहे. म्हणजे आता त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप असा फरक आलेला आहे. म्हणजे जेव्हा तिने तो नेकलेस उधार घेतला होता तेव्हा ही मादाम फॉरेस्टियर हिच्यापेक्षा थोडी जास्त श्रीमंत असणार, खूप नव्हती श्रीमंत. एकमेकांशी मैत्री ठेवण्या इतपत त्यांच्या आर्थिक परिस्थिती मिळत्या जुळत्या होत्या. पण या 10 वर्षामध्ये ही जी मॅटिल्डा आहे ती अधिकाधिक गरीब होत चाललेली आहे. आणि मग ही जी मादाम फॉरेस्टियर आहे ती तिला ओळखत देखील नाही की कोण ही सामान्य स्त्री मला का हाक मारतीये. तर त्या हळूच अडखळत म्हणतात, पण मॅडम मी तुम्हाला ओळखलं नाही, तुमची काहीतरी चूक होतीये. ही म्हणतीये जी आहे ती मॅटिल्डा आहे ती, नो म्हणजे सॉरी, नाही, मी आहे मॅटिल्डा लॉयझेल. Her friend uttered a cry. "Oh, my poor Matilda, how you have changed." "Yes, I have had some hard times since I last saw you, and many miseries, and all because of you." "Me? How can that be? You remember that diamond necklace that you lent me to wear to the ministry party?" "Yes, well, I lost it." "What do you mean? You brought it back?" तर तिचं नाव ऐकल्यानंतर या मादाम फॉरेस्टियर त्याच्या तोंडून एक चित्कार बाहेर पडतोय की ओ बिचारी मॅटिल्डा, तू किती बदलली आहेस. मग त्यावर ही मॅटिल्डा म्हणते, हो, मी अत्यंत कष्टप्रद अवस्थेमध्ये होते. मी तुम्हाला जेव्हा शेवटची भेटले होते त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये अतिशय कष्टप्रद असे दिवस मी सहन केले आहेत. आणि हे जे सगळे कष्ट मला सहन करायला लागले ते खरं सांगू का की तुमच्यामुळे. या विचारतात, माझ्यामुळे? असं कसं? हे कसं शक्य आहे? मग ती सांगते त्यांना की तुम्हाला तो हिऱ्यांचा नेकलेस आठवतोय का? जो तुम्ही मला त्या मंत्रालयातल्या पार्टीमध्ये
परिधान करण्यासाठी दिला होतात? हो. सांगू का, तो मी हरवला होता. काय म्हणायचं आहे तुला? तू तर मला तो परत दिला होतास. I brought you back another exactly like it, and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at last it is over, and I am very glad. Madame Forestier was stunned. हो, तो माझ्याकडनं हरवला होता आणि अगदी तसाच दुसरा नेकलेस मी तुम्हाला दिला होता आणि त्याची किंमत चुकती करायला आम्हाला 10 वर्ष लागली. हे आमच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. आमच्याकडे काही फार पैसे नव्हते, पण शेवटी सगळं संपलं आहे आणि आज मला खूप आनंद आहे की त्याची पै न पै मी चुकती केलेली आहे. हे ऐकून त्या ज्या मादाम फॉरेस्टियर्स आहेत त्या थक्क झालेल्या आहेत आणि त्या म्हणतायत, You say that you bought a diamond necklace to replace mine? Yes. You didn't notice then? They were very similar, and she smiled with proud and innocent pleasure. Madame Forestier, deeply moved, took both her hands. Oh, my poor Matilda, mine was an imitation. It was worth 500 francs at most. तर या मादाम फोर्स्टियर्स आहेत त्या थक्क झालेल्या आहेत आणि त्या हिला म्हणतात की तो हरवलेला माझा नेकलेस, हिऱ्यांचा नेकलेस तू परत मला दिलास? मॅटिल्डा म्हणते, हो. तुम्हाला समजलं नाही का? हां, अगदी सारखा जसाच्या तसा मी तुम्हाला तो दिला होता. तिच्या तोंडावर थोडं स्मितहास्य आलेलं आहे. तिला थोडंसं छान वाटतं आहे आता आणि एक प्रकारचा निरागस आनंद चेहऱ्यावर आला की ह्यांना काही समजलं पण नाही की असा तो आपण त्यांना नेकलेस दुसरा दिला होता. या मॅडम या ज्या आहेत मादाम फॉरेस्टियर त्या मात्र हेलावून गेली आहेत. त्या या मॅटिल्डाचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेऊन म्हणतायत, अरे रे रे रे, गरीब बिचारी मॅटिल्डा, अगं माझा तो नेकलेस नकली होता आणि तो फक्त 500 फ्रँकचा होता जास्तीत जास्त. तर अशी ही कथा. वरवर पाहता आपल्याला वाटेल की नेकलेसची ही गोष्ट आहे, पण ही गोष्ट खरी तर जगण्यातली आहे की मॅटिल्डाच्या मनामध्ये जी स्वप्न होती की सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपण खूप आकर्षक दिसावं, सगळ्यांना आपला हेवा वाटावा, तर ती स्वप्नच खरी नकली होती. हा नेकलेस नकली नव्हता, स्वप्नच खरी नकली होती. कारण त्याच्या पाठीमागचं जी व्यर्थता आहे ती काही मॅटिल्डाला त्यावेळी जाणवली नव्हती आणि या व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीसाठी तिने आयुष्यातली 10 वर्ष दिली, अत्यंत कष्टप्रद अशी 10 वर्ष दिली. आणि या 10 वर्षात तिच्याकडे जे खरंखुरं होतं, जे सौंदर्य होतं, ते सौंदर्य तिने या 10 वर्षात गमावून टाकलं. म्हणजे एखाद्या व्यर्थ गोष्टी करता तिने ते सगळं आयुष्य 10 वर्षाचं पणाला लावलं. एक प्रकारे तिला शिक्षा मिळाली तिचा जो या खोट्या स्वप्नांची जी आशा तिच्या मनामध्ये होती यासाठी. तर ही अशी अत्यंत हृदयस्पर्शी अशी गोष्ट आहे आणि खूप काही सांगणारी, खूप काही शिकवून जाणारी अशी गोष्ट आहे.